हॅलो एव्हरीवन, आपण आपला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जो 5वा चॅप्टर आहे तो आपण कंटिन्यू करतोय. आज आपण इनहेरिटन्स मागणार आहोत. ओके, सो बेसिकली द इनहेरिटन्सची कन्सेप्ट काय, इट्स अ इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग and it provides a code reusability to the program. Okay, and we can use existing class to create the new class. Okay, instead of creating from its scratch. Okay, म्हणजे पुन्हा आपल्याला समजा एखादी ॲक्टिव्हिटी करायची आहे, ओके, जी रिपीटेड आहे, सो त्यासाठी सेपरेट क्लास न लिहिता आहे त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. सो इनहेरिटन्स चाइल्ड क्लास acquires the properties of the and can access all data members and functions defined in the parent class. Okay, here a child class can also provide its specific implementation to the function of the parent class. Okay, so this is the basic syntax for the inheritance. Okay, so here we are using the keyword class, then the class name, and it's the base class. So this is the base class. Okay, and असं आपण जावामध्ये एक्सटेंड्स यूज करतो, सी पी मध्ये कोलन यूज करतो, तर त्यापैकी आपण इथं काय करतो, सिम्पल ब्रॅकेट यूज करतो. हा ब्रॅकेट आपण यूज करून आपल्याला इनहेरिटन्स आपण करायचा आहे. ठीक आहे, आणि हा आपल्या क्लासची बॉडी राहील. ठीक आहे, सो हियर a class can inherit multiple classes by mentioning all them inside a bracket. Okay, म्हणजे आपण इथं मल्टिपल क्लासेस सुद्धा आपण डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे, बाय युजिंग द कॉमा. इथं आपण कॉमा यूज केला आहे, इथं कॉमा यूज केला आहे, सो यू कॅन यूज एन नंबर ऑफ क्लासेस. ओके, देन से फॉर एक्झाम्पल दिस इज द सिम्पल एक्झाम्पल वेअर वी आर युजिंग द क्लास ॲनिमल. ओके, आणि क्लास ॲनिमलची जो डेफिनेशन आहे तो काय आहे, यामध्ये फंक्शन आहे स्पीक. ओके, त्यानंतर प्रिंट करते ॲनिमल स्पीकिंग. देन क्लास डॉग. ओके, सो इथं आपण काय करतो आहे की क्लास डॉग ॲनिमल डेफिनेशन बाग. ओके, सो इथं आपण ऑब्जेक्ट तयार करतो आहे आपण डी इक्वल टू डॉग. इथं आपला डी हा ऑब्जेक्ट झाला डॉगचा, पण कसा आहे की इथं डॉग जो आहे तो ॲनिमलला इनहेरिट करतो. ठीक आहे, सो ॲनिमल बेस क्लास, डॉग डिराइव्ड क्लास झाला. सो हियर नो नीड टू क्रिएट अगेन द ऑब्जेक्ट ऑफ दिस ॲनिमल क्लास. We can directly use the object of the dog. Okay, dog class. So d dog bark and d dot speak. Sorry, d dot bark's output जे आहे ते येईल dog barking, that is this is the output, dog barking. Then speak, this will call this function. Okay, so animal speaking. So in this way we will get output from this inheritance. Okay, so this is a simple program here. Okay, now we have several types of inheritances. ओके, सो फर्स्ट आहे आपलं भरपूर आपल्याकडे मल्टिपल आहे, मल्टी लेवल आहे. आपण इथं बघायचं आहे दोन मल्टी लेवल आणि मल्टिपल इनहेरिटन्स बघायचं आहे आपल्या सिलेबसमध्ये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स इज possible in Python like other object oriented languages. Okay, so multi level inheritance achieved when derived class inherits another class. ओके, म्हणजे काय आहे की इथं आपल्याला स्टेप बाय स्टेप मिळत जातं. ओके, म्हणजे क्लास 1चा हा बेस क्लास असेल या क्लाससाठी, क्लास 2साठी, आणि क्लास 2 बेस असेल क्लास 3साठी. म्हणजे आपण असं मल्टिपल इनहेरिट करत जातो आपण एकमेकाला पुढच्यासाठी. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, सो आपण एक एक्झाम्पल बघायचं इथं आता. सो दिस इज द सिम्पल एक्झाम्पल. इथं सुरुवातीला बघा ॲनिमल क्लास केला आहे. ठीक आहे, मग सारखं आपण स्पीक फंक्शन ॲनिमल स्पीकिंग, डॉग इन ॲनिमलला इनिट केला, डॉग बार्किंग इथं पण आपलं कॉमन होतं. ठीक आहे, मगाचा प्रोग्राम जो होता तो. त्यानंतर पुन्हा आणखीन एक क्लास लिहिला आहे डॉग चाइल्ड, आणि त्याला इनिट केलं आहे डॉगनं. ठीक आहे, तर डॉग बेस क्लास आहे, आणि इथं पुन्हा लिहिलं आहे आपण एक फंक्शन लिहिलं आहे. आता इथं बघा डी इज अ ऑब्जेक्ट ऑफ डॉग चाइल्ड. सो दिस ऑब्जेक्ट बिलॉंग्स टू द क्लास डॉग चाइल्ड. ओके, सो आपण आता इनहेरिटन्स करतो म्हणून काय होणार की डी हा या तिघांसाठी कॉमन असणार आहे. सो डॉग डॉट डी डॉट बार्क म्हणजे डॉग बार्किंग, डी डॉग स्पीक्स डॉग ॲनिमल स्पीकिंग, अँड डी डॉट इटिंग ब्रेड असा आपला आउटपुट असेल. ओके, सो इथं आपल्याला प्रत्येक डॉगसाठी किंवा ॲनिमलसाठी एक ऑब्जेक्ट तयार करायची गरज नाही. ओनली वी नीड टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ दिस डॉग चाइल्ड. ओके, दॅट इज द लास्ट क्लास. So this is the purpose of this multi-level inheritance.
ओके, आपण आता एक्झाम्पल बघायचं याचं. ओके, सो हियर फर्स्ट ऑफ ऑल क्लास ॲनिमल, देन डेफ म्हणजे फंक्शन लिहितो आपण कोणता आहे, स्पीकसाठी. ओके, सो स्पीक सेल्फ. इथं आपण काय करतो, प्रिंटमध्ये आपण काय लिहितो इथं, ॲनिमल स्पीकिंग. सो ॲनिमल स्पीकिंग. ओके, सो आपण इथं काय करतो, आता एक सिम्पल घेतो आहे, क्लास डॉग ब्रॅकेटमध्ये ॲनिमल म्हणजे काय होणार, इथं ॲनिमल हा बेस क्लास असेल. ठीक आहे, त्यानंतर डेफ एक फंक्शन लिहितो आहे, बार्क स्पीक सेल्फ, प्रिंट, सो आपला हा सिंपल प्रोग्राम आहे, आपण रन करतोय. सो हियर द आउटपुट इज डॉग बार्किंग, ॲनिमल स्पीकिंग अँड इटिंग ब्रेड. ओके, कारण इथं पहिला फंक्शन बार्क कॉल केलं आहे, त्यानंतर स्पीक कॉल केलं आहे, त्यानंतर इट कॉल केलं आहे. ठीक आहे, सो दिस इज द सिंपल प्रोग्राम where we can use multi-level inheritance. Okay, in the same way again here same case with the multiple inheritance. आता इथं मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये काय होतं बघा, इट इज अ फ्लेक्सिबिलिटी टू इनहेरिट मल्टिपल बेस क्लासेस इन द चाइल्ड क्लास. इथं आपण मल्टिपल बेस क्लासेस यूज करतो. ओके, आपल्याला ॲट अ टाइम 2-3 बेस क्लास असू शकतात. आता इथं बघा हा बेस क्लास आहे, इस 1 बेस क्लास 2 बेस क्लास n, म्हणजे अप टू हियर n वी हॅव n नंबर ऑफ बेस क्लासेस. देन द क्लास डिराइव्ड बेस 1 बेस 2 अप टू बेस n, आणि इथं आपण आपला फंक्शनचा जो बॉडी आहे तो लिहितो. ओके, क्लासची बॉडी आहे तो लिहितो. ओके, सो इथं आपण काय करतोय, एक डिराइव्ड क्लास आहे, त्यामध्ये मल्टिपल बेस क्लासेस आपण इनहेरिट करतोय. ओके, आता आपण सिंपल एक्झाम्पल बघायचं आहे. हा बघा कॅल्क्युलेशनचं दिलं आहे. ठीक आहे, सो हियर कॅल्क्युलेशन 1 इज अ 1 बेस क्लास. हियर वी हॅव फंक्शन समेशन सेल्फ a, b, त्यात 2 पॅरामीटर आपल्याकडे आहेत. कॅल्क्युलेशन 2 म्हणजे हा सेकंड बेस क्लास असणार आहे आपल्याकडं. त्यानंतर बघा इथं क्लास डिराइव्ड, म्हणजे हा डिराइव्ड क्लास आहे, त्यामध्ये आपण दोन्ही बेस क्लास इनहेरिट करतोय. ठीक आहे, सो इथं बघा तिसरा फंक्शन लिहिला आहे डिवाइड. ओके, आणि रिटर्न केलं a डिवाइड बाय b. आता इथं बघा डी हा जो ऑब्जेक्ट आहे तो शेवटचा जो डिराइव्ड क्लास आहे त्याचा आपण करतो. ठीक आहे, त्यानंतर बघा डी डॉट समेशन, म्हणजे इथं हा फंक्शन कॉल होईल. त्यानंतर डी डॉट मल्टिप्लिकेशन हा फंक्शन कॉल होईल. त्यानंतर डी डॉट डिवाइड हा फंक्शन कॉल होईल. सो या पद्धतीनं आपण आपला आउटपुट येईल. सो समेशन आपण पॅरामीटर काय पास करू, 10-20 पास करतोय. सो 10 + 20 हियर वी विल गेट 30, देन 10 multiplication 200 and 10 divided by 20.5. so this is the output. we will check here this program check करूया आपण. okay, so def summation, okay, self a comma b. okay, so this is the program. okay, we will run here now. Here this is the output, that is 10 + 2 20 30, 10 into 20 200, 10 divided by 20.5. so this is the output. Here how we are here is the process by which we can execute the program, and this is a very simple way. okay, and concepts are similar with the Java and CPP2, right? so here is the end of this point, that is inheritance. so we will stop here for today. so do practices from the manual for this program. thank you.